नमस्कार सर्वांना, मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि ऑफकोर्स आता किचनमध्ये डिनर बनवायची तयारी चालू आहे। तर म्हटलं आजच्या डिनरमधली एक मस्त अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया, कारण ती माझी इन्व्हेंट केलेली रेसिपी आहे। म्हटलं की करता करता तुमच्याशी शेअर करता येईल आणि बरेच दिवस व्लॉग्स आहेत ना रेग्युलर येत नाहीयेत। त्यामागचं कारण म्हणजे सध्या बिझी आहोत, ते म्हणजे आर्विकच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये। तर ॲडमिशन म्हणजेच आता तो नेक्स्ट इयर मोठ्या स्कूलमध्ये जाईल एप्रिल पासून, पण त्या सगळ्या स्कूलची ॲडमिशन प्रोसेस ही ऑक्टोबर पासून स्टार्ट होते। तर प्रत्येक स्कूल आहे ना डेट्स जा बाहेर बाटली की जा पी। तर प्रत्येक स्कूलचे ना प्रत्येक स्कूल्स आपल्या वेगवेगळ्या डेट्स अनाउन्स करत असते आणि त्या दिवशी आपल्याला वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचा असतो। ते कालच्या दिवसात आम्हाला पाहिजे असलेल्या महत्त्वाच्या ज्या 3 स्कूल्स आहेत जे चांगल्या म्हटल्या जातात, त्या तिन्ही स्कूलमध्ये काल आम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे। आज आणखी एका स्कूलमध्ये मी अप्लाय केलं। तर अशा इतर बऱ्याच स्कूल्सचा आता दररोज आम्हाला जशा डेट्स कळतील तसं आम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू आणि मग त्यानंतर मग स्कूलमधून ईमेल येतो। तर मग त्यावेळी आपल्याला मुलांना घेऊन स्कूलमध्ये जायचं असतं, त्यांचा इंटरव्ह्यू होतो आणि त्या अशी सिलेक्शन प्रोसेस असते। त्याच्यानंतर मग फीज पेमेंट अँड ऑल। पण काही स्कूल्समध्ये लॉटरी सिस्टम सुद्धा असते। तर ज्यावेळी आपण रजिस्ट्रेशन करत असतो ना, तर जर सकाळी 8 वाजता त्यांच्या वेबसाईटवरती जर ओपन झालेलं असेल रजिस्ट्रेशन, तर 8 वाजताच बसायला पाहिजे। म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट बेसिस यावरती लॉटरी सिस्टम असते। ज्यांनी पण खूप लवकर आधी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना जास्त प्रायोरिटी असते। त्याच्यामुळे जशा डेट्स आणि टायमिंग आपल्याला कळतं ना, त्या टायमिंगला परफेक्ट इथे पॅरेंट्स बसतात रजिस्ट्रेशन करायला। तर ही एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर केली। तर सध्या तरी मी या प्रोसेसमध्ये आहे। आर्विकचं स्कूलमध्ये ॲडमिशन झाल्यानंतर एक डिटेल व्लॉग की इथे ॲडमिशन प्रोसेस कशी आहे त्यावरती मी नक्की करेनच। आणि आता डिनरला सुरुवात करण्यापूर्वी रेसिपी कोणती शेअर करणार आहे ते सांगते। तर मी बनवणार आहे चिकन कॉर्न सूप। अगदी हेल्दी असं चिकन सूप। म्हणजे आपण मंचाव सूप नॉर्मली सगळ्यांचंच फेवरेट असतं, पण त्याला थोडंसं इन्व्हेंट करून मी माझ्या पद्धतीने चिकन कॉर्न सूप करून तुम्हाला दाखवणार आहे। आणि त्याच्या जोडीला बनवणार आहे हक्का नूडल्स। तर बऱ्याच दिवसांनी मी हक्का नूडल्स बनवणार आहे। तर त्याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे, प्रॉपर चायनीज स्टार्टर, नूडल्स आणि राईसची वगैरे। पण आता मी तुमच्याशी सूपची रेसिपी शेअर करते। मग चला, तर मी ऑलरेडी चिकन आहे ना स्वच्छ धुवून मी ½ केजी आणलं। जस्ट आता मी जाऊन अगदी फ्रेश चिकन आणलेलं आहे। तर मी ½ केजी आणलंय, पण आता सूपसाठी एवढी गरज नाहीये चिकनची ½ केजीची। तर थोडंसं मी कमी केलेलं आहे आणि जेवढं गरजेचं आहे तेवढं चिकन, मग हे 250 ग्रामपेक्षा जास्त आहे। तर इतकं चिकन घेतलेलं आहे मी, जी स्वच्छ धुवून मी आता नितळत ठेवलेलं आहे। तर एकीकडे तर चिकन नितळत ठेवलंय ना, तेपर्यंत हे जे हक्का नूडल्स जे आपल्याकडे नॉर्मली चिंग्सचे मिळतात ते इथे सुद्धा मिळतात, ते मी बॉईल करायला ठेवते। त्यासाठी इथे कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे। ते उकळल्यानंतर त्यामध्ये मीठ आणि 1 स्पून ऑइल घातलेलं आहे। ऑइलमुळे नूडल्स आहेत ना अगदी सुट्टे होतात। गॅसचा स्विच ऑफ केलेला आहे आणि नूडल्स पाण्यात सोक करायला ठेवलेले आहेत। चिकन स्टॉक तयार करण्यासाठी मी आधी चिकनला मॅरिनेट करून घेते। त्यासाठी चिकनमध्ये घालते मीठ आणि ब्लॅक पेपर पावडर। आणि इथे चॉपरला आहे ना मी एवढं आलं, 3 मिरच्या, चायनीज म्हटल्यावरती लसूण आणि आल्याचं फ्लेवर तर पाहिजेच, त्यामुळे एवढं लसूण असं तिन्ही आहे ना अगदी बारीक चॉप करून घेते। मी इथे 3च मिरच्या घातलेल्या आहेत, ज्या मला सूप आणि नूडल्स दोघांनी वापरायच्या आहेत। ओके थँक्यू। तर इथे मी ग्राइंड करून घेतलेलं आहे। तर यातलं अगदी थोडंसं आहे ना मी यामध्ये घालते ब्लॅक पेपर पावडर आणि आलं, लसूण आणि मिरची जी आपण अगदी बारीक चॉप करून घेतली ना, तर ती घातलेली आहे। आणि आता ह्याचं ना सूप करून घ्यायचं सगळ्यात पहिल्यांदा। तर एकीकडे नूडल्स सुद्धा आता सोक झालेले आहेत, तर मी याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते सर्व काढून घेते। चिकन स्टॉक तयार करण्यासाठी टोपामध्ये मी 1 स्पून ऑइल घेतलं। ते तापल्यावरती मॅरिनेट केलेलं चिकन कंटिन्युअसली 1 ते 2 मिनटं परतवून घ्यायचं। चिकन स्वतःचं पाणी सोडून ते आटायला लागल्यानंतर यामध्ये गरम पाणी घालून उकळवत ठेवायचं आहे। तर जेव्हा पण आहे ना चिकनचं सूप करायचं असतं, मग लहान मुलांना देण्यासाठी हळदी मिठाचं किंवा आपल्याला कुठल्याही प्रकारचं सूप बनवायचं असतं चिकनचं, त्यावेळी आहे ना
चिकनमध्ये फक्त बोनलेस नाही तर थोडेसे बोनवाले पीसेस पण पाहिजेत. त्याचा स्टॉक खूप चांगला निघतो आणि नुसते बोनलेस तुम्ही घेतलात ना त्याच्या सूपला टेस्ट कमी येते. आणि एक ट्रिक आहे सूप काढताना ती म्हणजे अगदी कमी तेलामध्ये जे चिकन तुम्ही मॅरिनेट केलेलं असेल सूप काढण्यासाठी ते पूर्ण परतवून घ्यायचं. चिकनचं स्वतःचं पाणी सुटून ते आटलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस पेपरा चिकन थोडंसं खाली चिकटतं ना त्यानंतर मग त्यामध्ये पाणी घालायचं जितकं तुम्हाला सूपसाठी पाहिजे तितकं. त्याचा स्टॉक खरंच खूप छान निघतो. बघू. आणि आर्विकने असं मस्त केलेलं आहे. मम्मा मला स्टार दे इकडे. त्याने सर्व लेटर्स लिहून काढलेले आहेत. तर तो छान लिहितो सर्व लेटर्स. हे सुद्धा त्याने असे स्मॉल लिपी काढली आहे. मी त्याला दिलं होतं. हे एक फर्स्ट रो मी त्याला लिहून दिली होती. बाकी सर्व रोज त्याने कंप्लीट केलेले आहेत. आणि हे सुद्धा आता मी दररोज त्याला वेगवेगळ्या प्रकारे मॅच द फॉलोविंग लेटर्ससाठी वेगवेगळे पिक्चर्स असं काही ना काही वेगवेगळ्या प्रकारे मी त्याला घरी अभ्यास करून घेत असते. आणि तुम्ही बघू शकता तो किती छान काढतो. नाव ही सेइंग मी मम्मा गिव्ह मी स्टार. व्हेरी गुड. ओके सगळ्यांना दाखवलं. ओके आय एम गिव्हिंग यू 2 स्टार. आणि ते तुम्ही बघू शकताय चिकनचं स्वतःचं पाणी सुटून ते आटलेलं आहे आणि आता ना खाली थोडंसं चिटकायला स्टार्ट झालेलं आहे. आणि आता सूपमध्ये टाकण्यासाठी ना मी ते गरम पाणी करते. यामध्ये आता गरम पाणी ओतून 15 ते 20 मिनटं उकळू देणार जेणेकरून चांगला चिकन स्टॉक निघेल. पहिल्यांदा हे टोप मागे शिफ्ट करते कारण पुढून आहे ना पडायची बऱ्याचदा भीती वाटते. तर इथे एकीकडे चिकन स्टॉक तयार होतोय तेपर्यंत आता मी सर्व व्हेजिटेबल्स चॉप करून घेते. ते इथे सर्व व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत. तर नूडल्ससाठी आणि सूपसाठी लागणाऱ्या व्हेजिटेबल्समध्ये मी एक गाजर घेतलेला आहे, एक शिमला मिरची, हाफ अनियन फक्त कारण फक्त नूडल्ससाठी पाहिजे, आणि कॅबेज. तर आता मी सर्व चॉप करून घेते. तर नूडल्ससाठी आणि सूपसाठी लागणारे सर्व व्हेजिटेबल्स मी तर चॉप करून घेतलेले आहेत. तर त्यामध्ये इथे आलं, लसूण आणि मिरची बारीक चॉप करून घेतली. त्यानंतर नूडल्ससाठी कांदा, गाजर, कोबी आणि शिमला मिरची चॉप करून घेतलेले आहेत नूडल्ससाठी. त्याच्यानंतर इथे सूपसाठी मी कोबी, शिमला मिरची आणि गाजर इतकं बारीक चॉपरला चॉप करून घेतलेलं आहे. आणि कॉर्न सुद्धा आहे ना इथे गाणीत मी वॉश करून ठेवलेलं आहे म्हणजे एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल. इथे आता चिकनचं सुद्धा चांगला स्टॉक निघालेला आहे. तुम्ही बघू शकताय स्टॉक निघालेला आहे. त्यातलं जे सगळं चिकन आहे ना ते मी एका बाजूला काढते आणि हा जो स्टॉक आहे तो मी एका बाजूला काढते. आता हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि मग त्यातलं जे पण म्हणजे बोलतात ना बोनलेस आहे ना ते वेगळं करायचं आहे आणि बोन्स काढून टाकायचे आहे. चला तर आता सूप करायला सुरुवात करते. त्यासाठी घेतलेलं आहे इथे 3 ते 4 स्पून ऑइल. तेल तापल्यावर त्यामध्ये घालते बारीक चॉप केलेलं आलं, लसूण आणि मिरची. 1 मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायचे तेलामध्ये त्याचा फ्लेवर सुटेपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत. त्यानंतर सूपसाठी जेवढ्या सर्व व्हेजिटेबल्स बारीक चॉप करून ठेवलेले आहेत ज्यामध्ये कॅरोट, कॅबेज आणि शिमला मिरची आहे त्यासुद्धा मी तेलामध्ये 1 मिनिट व्यवस्थित परतवून घेणार. आणि मी बनवते कॉर्न चिकन सूप म्हटल्यावरती कॉर्न तर टाकायलाच पाहिजेत. सर्व भाज्या 1 मिनिट व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये मी आता घालते मीठ आणि ब्लॅक पेपर पावडर. सर्व भाज्या 1 मिनिट परतल्यानंतर यामध्ये घालायचा चिकनचा स्टॉक. आता पुन्हा एकदा एक छान उकळी येऊ द्यायची. व्हेजिटेबल्स खूप जास्त शिजवायच्या नाही आहेत कारण त्याचा एक क्रंचीनेससुद्धा राहिला पाहिजे सूपमध्ये. तेपर्यंत बॉईल करून ठेवलेलं जे चिकन आहे ते श्रेडेड करून घेते. त्यातले जे काही बोन्स असतील ते सर्व रिमूव्ह करते. त्या बाजूला सूपलासुद्धा छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये प्रत्येकी 2-2 स्पून इतके मी सॉस ॲड करत आहे ज्यामध्ये शेजवान सॉस,
सोया सॉस आणि चिली सॉस असे 3 सॉस मी ॲड केलेले आहेत. या स्टेपला मी यामध्ये एक अंड फोडून घालणार आणि लगेचच चमच्याने ढवळणार, जेणेकरून अंड्याच्या गुठळ्या होणार नाहीत. अंड घातल्यामुळे सूपची टेस्ट तर एनहान्स होतेच आणि एक थिकनेस येतो. आता यामध्ये श्रेडेड करून ठेवलेलं बॉइल्ड चिकन घालते आणि सर्वात शेवटी मी वाटीमध्ये 1 स्पून कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून ते आता मी सूपमध्ये घालते, जेणेकरून सूपला एक मस्त थिकनेस येईल. असा रेडी झालेला आहे आपला चिकन कॉर्न सूप. यानंतर मी बनवायला घेते हक्का नूडल्स. त्यासाठी सुद्धा कढईमध्ये इथे मी 4 ते 5 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये बारीक चॉप करून ठेवलेलं आलं, लसूण आणि मिरची व्यवस्थित परतवून घेणार आहे, जेपर्यंत ते गोल्डन ब्राऊन होत नाहीत. उभा चिरलेला कांदासुद्धा 1 मिनिट परतवून त्यातला कच्चेपणा घालवून घ्यायचा आणि मीठ ॲड केलेलं आहे. आणि आता सर्व व्हेजिटेबल्स त्यामध्ये कोबी, गाजर आणि सिमला मिरची 1 ते 2 मिनटं हाय फ्लेमवरती व्यवस्थित मी परतवून त्यातला कच्चेपणा घालवून घेणार. इथे मी थोडासा चिकन स्टॉक शिल्लक ठेवला होता, जो मी आता ह्याच्यामध्ये ॲड करते. तर व्हेजिटेबल्ससुद्धा व्यवस्थित शिजतील आणि त्याचबरोबर चिकनची थोडीशी टेस्ट आहे नूडल्समध्ये उतरेल यासाठी. इथे ॲड केलेली आहे थोडीशी ब्लॅक पेपर पावडर आणि आता इतर सर्व सॉसेस, शेजवान चटणी, सोया सॉस आणि चिली सॉस प्रत्येकी 2-2 स्पून. माझ्याचप्रमाणे बऱ्याच जणांना चायनीज आवडत असेल, पण बाहेरच्या चायनीजमुळे बऱ्याचदा कलर वापरल्यामुळे ते तितकं चांगलं नसतं. पण तरीसुद्धा आपण कधीतरी बाहेरचं खातोच, पण घरात करून खाण्याचा आनंद आणि समाधान वेगळंच असतो. आणि आता सर्वात शेवटी नूडल्स आणि बॉइल्ड चिकन घालून व्यवस्थित सर्व मिक्स करून घेणार. चायनीजचा कोणताही पदार्थ बनवताना तो हाय फ्लेमवरती करतात, त्यामुळे एक बर्न फ्लेवर येतो आणि टेस्ट एनहान्स होते. आणि आता सर्वात शेवटी कांद्याची पात, ज्याच्याशिवाय कोणतीही चायनीजची प्लेट इनकम्प्लीट आहे. असं मस्त कॉर्न चिकन सूप आणि सर्व व्हेजेस घालून एकदम हेल्दी आणि मस्त लागतं. इथे आता रेडी आहे मस्त असं कॉर्न चिकन सूप आणि नूडल्स, हक्का नूडल्स. तर इथे चिकन मी फार कमी आणते, म्हणजे रेअरली आणत असते अधूनमधून, पण फिश जास्त आणते कारण आम्हाला इकडे फिश जास्त आवडते इकडच्या चिकनपेक्षा. चिकनसुद्धा अगदी फ्रेश असतं पण फार सॉफ्ट असतं कम्पेअर टू इंडिया, त्याच्यामुळे आम्हाला फिश जास्त आवडते. फिश खूप छान असते. जास्त कलर्स त्याच्यानंतर सॉस न वापरता घरच्या घरी मस्त असतं. जेव्हा पण आपण घरी एखादी गोष्ट बनवतो ना, त्यावेळी त्याची टेस्ट तर एनहान्स होतेच, पण त्याचबरोबर त्याचं हेल्दीनेससुद्धा वाढतो, कारण आपण घरी अगदी व्यवस्थित बनवत असतो. माझासुद्धा असाच प्रयत्न असतो नेहमी. तर आता आम्ही लवकरच आजचं डिनर एन्जॉय करू आणि बऱ्याच दिवसापासून अशी ही हेल्दी चिकन कॉर्न सूपची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची होती, ती आजच्या ब्लॉगमध्ये केली. आणि सध्या मी कशामध्ये बिझी आहे ते सुद्धा आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं. तर जे पण नॉनव्हेज लवर्स असतील त्यांना नक्कीच आवडली असेल ही रेसिपी, तर नक्की करून पहा आणि कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. तर पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.